श्रावण महिना सुरू होताच घरात एक वेगळी भक्तीची आणि प्रसन्नतेची भावना दरवळत असते। या महिन्यात सणांचं, व्रतांचं आणि साधनेचं खूप मोठं महत्त्व आहे। जरी आम्ही भारताबाहेर राहत असलो तरी हे सगळे सण आम्ही मनापासून साजरे करतो। आमच्या मुलांना आपल्या संस्कृतीचं ज्ञान आणि अनुभव मिळावा म्हणून। नमस्कार, मी सुखदा स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी श्रावण महिन्यासाठी कशी तयारी करते। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। श्रावण महिना सुरू होतो आणि पहिली गोष्ट जी मी मनापासून करते ती म्हणजे देवघराची स्वच्छता। माझ्यासाठी देवघर हे फक्त पूजेची जागा नाहीये, तर घरातला सर्वात शांत आणि सकारात्मक कोपरा आहे। म्हणून श्रावणाच्या आधी मी सगळं काम बाजूला ठेवून एक शांत सकाळ पकडून देवघर आवरून घेते। मी सर्व देवांच्या मूर्ती आणि फोटो अलगद काढून त्या साफ करून घेतल्या। त्यानंतर देवघराच्या कपाटाचा आतला भाग आणि बाहेरचा भाग नीट पुसून घेतला। धूळ, दिव्यांचा तेलकटपणा सगळं व्यवस्थित साफ केलं। यानंतर मी दरवाजावरील जुनं तोरण काढून दरवाजा साफ करून घेतला आणि त्याला नवीन तोरण लावलं। हे तोरण मी स्वतः तयार केलेलं आहे। तोरणासोबतच मी देवघरातील दिवे, समया, घंटा, कुंकवाचा करंडा हे सगळं एकत्र करून स्वच्छ केलं। आम्ही नुकतेच मार्केटला गेलो होतो। पूजेसाठी फुलं, फळं आणि स्वयंपाकासाठी भाज्या आणल्या। श्रावणात खास करून सात्विक आहार घेत असल्यामुळे मी भाज्यांचा भरपूर साठा करून ठेवते। फुलं घेताना मी विशेषतः झेंडू, मोगरा आणि गुलाबाची फुलं पाहते। इथे भारतासारखी फुलं सहज मिळत नाहीत, पण जे काही मिळतं त्यातून जास्तीत जास्त पूजेसाठी उपयोग होईल याकडे माझं लक्ष असतं। कधी कधी परदेशात राहून अशा सगळ्या गोष्टी मिळवणं म्हणजे थोडी शोधाशोधच असते। पण खरं सांगू का, ही शोधाशोधच आपल्या सणातला एक भाग वाटतो। श्रावणात रोज फुलांची माळ लागते, म्हणून मी फुलांपासून 2-3 दिवस टिकतील अशा माळा तयार करून फ्रीजमध्ये ठेवते आणि रोजच्या दिव्यासाठी लागणाऱ्या कापसाच्या वाती देखील तयार करून ठेवते। यामुळे रोज वेळ वाचतो आणि पूजा ही वेळेत होते।
श्रावण महिना म्हणजे उपवास, व्रत आणि शाकाहारी आहाराचं महत्त्व वाढलेलं असतं. अशा वेळी रोजच्या स्वयंपाकाची घाई कमी करण्यासाठी मी मील प्रेप म्हणजेच जेवणाचं नियोजन आधीच करून ठेवते. मी आठवड्याच्या सुरुवातीलाच 2-3 दिवस पुरतील इतक्या भाज्या साफ करून फ्रीजमध्ये ठेवते. तसंच कडधान्यांना मोड आणणे, शेंगदाण्याचं कूट करणं, दही सेट करणं अशा गोष्टी करते. या छोट्या छोट्या तयारीमुळे मला स्वयंपाक लवकर करता येतो आणि तेवढा वेळ मी पूजेमध्ये घालवू शकते. घरात रोजची पूजा, वाचन आणि मुलांचंही सांभाळणं चालू असतं. अशा वेळी सकाळी उठून सगळी भाजी निवडणं, कापणं सगळं तेव्हाच करणं शक्य होत नाही. श्रावण महिन्यात फक्त मीच उपवास करते, पण घरातले सगळे तसे करत नाहीत. विशेषतः मुलांना आणि माझ्या नवऱ्याला त्यांचा नेहमीचा आहार हवा असतो. त्यामुळे माझं मील प्रेप हे फक्त माझ्यासाठीच नसून तर ते माझ्या पूर्ण कुटुंबासाठी असतं. मील प्रेप केल्यामुळे स्वयंपाकघर आवरलेलं राहतं आणि वेळ वाचतो. पण महत्वाचं म्हणजे आपलं मन शांत राहतं. मील प्रेप ही फक्त वेळेची योजना नाही, तर आपल्या साधनेचाच एक भाग समजावा. शाकाहारी, रसदार आणि कोरड्या भाज्यांची एक यादी तयार करून ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. ती तुम्ही चेक करू शकता. श्रावण महिन्यात मी प्रत्येक शनिवारी आणि सोमवारी शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचते. तसेच मी यंदा एक विशेष संकल्प घेतला आहे. तो म्हणजे ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद यांचे काही भाग रोज वाचायचे. अगदी थोडंसं का होईना, पण नित्यनेमाने. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर ही होती माझी श्रावण महिन्याची तयारी. तुम्हीही कशी तयारी करता? कोणते नैवेद्य किंवा विशेष पूजा करता का? हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या संस्कृतीचा गोडवा असाच आपल्या घरातून दरवळत राहो, हीच शिवचरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.